नमस्कार मित्रांनो, आपण NMMS 2024-25 ला आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेशी संबंधित आपण काही टॉपिक पाहत आहोत। हे मार्गदर्शन पूर्णपणे मोफत आहे। जर मेरिटमध्ये आपण जर आलो तर आपल्याला 60,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणारच आहे। प्रत्येक महिन्यास 1,000 रुपये याप्रमाणे सलग 5 वर्ष ही शिष्यवृत्ती मिळते। आपल्या अभ्यासामध्ये सातत्य हवंय। सातत्य जर असेल तर आपल्याला शिष्यवृत्ती प्राप्त होण्यासाठी काही कठीण नाहीये। आपण पाहणार आहोत आजचा टॉपिक सांकेतिक भाषा। सांकेतिक भाषेमध्ये लक्षात घ्या 3 भाग पडतात। अक्षरांसाठी अंक, अंकांसाठी चिन्हे आणि अक्षरांसाठी अक्षरे। आपण आता पाहणार आहोत ते अक्षरांसाठी अंक। यामध्ये अक्षरांसाठी अंक म्हणजे अक्षराचा अक्षरमालेतील क्रमांक जो आहे हा सांकेतिक भाषेत दिलेला असतो आणि या क्रमांकाच्या निमपट असेल, दुप्पट असेल, तिप्पट असेल किंवा या संख्यांमधून बेरीज किंवा वजाबाकी केलेली असते। काही विशिष्ट संख्या अशा पद्धतीने मांडणी केलेली असते। कोणतेही 2 शब्द आणि त्यासाठी असलेल्या सांकेतिक संख्या निवडाव्यात। 2 शब्दांमधील समान अक्षर आणि 2 संख्यांमधील समान अंक शोधावेत, म्हणजे त्या अक्षरासाठी असलेले सांकेतिक अंक आपल्याला मिळतो। याच पद्धतीने इतर अक्षरांसाठी असलेले सांकेतिक अंक आपल्याला शोधता येतील। त्यामध्ये तिसरा म्हणजे नियम किंवा मुद्दा, एकच शब्द दिलेला असताना शब्दातील प्रत्येक अक्षर लिहून त्याखालील त्याच क्रमाने असलेले संख्येतील अंक लिहावेत आणि अशा प्रकारे प्रत्येक अक्षराखाली असलेला त्याचा सांकेतिक अंक मिळतो आपल्याला। चला तर आपण पाहूयात प्रश्न पहिला। सांकेतिक भाषा अक्षरांसाठी अंक। यामध्ये पहिलं उदाहरण पहा। एका सांकेतिक भाषेत जर h बरोबर 11, p बरोबर 19, to बरोबर 41 असेल तर त्याच सांकेतिक भाषेत LED बरोबर काय असं आपल्याला येथे विचारलेलं आहे। मग याच्यामध्ये जर विचार केला तर आपण आपली अक्षरमाला जर बघितली, त्या अक्षरमालेमध्ये h चा क्रमांक जर बघितला तर काय आहे, h चा क्रमांक 8 आहे। त्यानंतर p चा क्रमांक किती आहे, p चा अक्षरमालेत p चा क्रमांक 16वा आहे। त्यानंतर t चा क्रमांक हा 20 आहे, o चा क्रमांक हा 15 आहे। लक्षात घ्या अक्षरमालेमध्ये h चा क्रमांक 8 आहे, p चा 16 आहे, t चा 20 आहे, o चा 15 आहे। अक्षरमाला तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। मी इथे बनवलेली पहा। यामध्ये h चा अक्षरमालेतील डावीकडून क्रमांक 8वा आहे। त्यानंतर p चा कितवा आहे, p चा 16वा आहे। त्यानंतर t चा हा 20वा आहे आणि o चा 15वा आहे। अशा पद्धतीने तुम्ही अक्षरमाला आणि त्याची डावीकडून काउंटिंग आणि उजवीकडून काउंटिंग अशी तुम्ही राईट करून ठेवू शकता आणि ऐनवेळी त्यामध्ये आपण इमर्जन्सी पाहू शकतो। चला तर मग पाहूया आपण। यामध्ये येथे h बरोबर 11 आहे आणि अक्षरमालेतील क्रमांक डावीकडून 8वा आहे, म्हणजे याच्यामध्ये 3 मिळवलेले आहेत। लक्षात घ्या तेव्हा हे किती आलेले आहे, 11 आलेले आहेत। त्याच पद्धतीनं बघा p अक्षरमालेतील क्रमांक उजवीकडून 16वा आहे, परंतु इथे 19 आहे। याच्यामध्येही 3 मिळवले तर तोही 19 होतो। इकडे याच्यामध्ये t मध्ये 3 मिळवले 23 आणि 15 मध्ये 3 मिळवले तर किती होतात, 18 होतात। आणि तुमच्या एक लक्षात आलंय का इथे to बरोबर 41 म्हटलेलं आहे, म्हणजेच t आणि o यांची बेरीज करा। या दोघांची बेरीज ही 41 येते, लक्षात घ्या। मग याच पद्धतीने सांकेतिक भाषेत LED कसा येईल, L म्हणजे कितव्या क्रमांकावर आहे, उजवीकडून L हा 12व्या क्रमांकावर आहे, E हा 5व्या क्रमांकावर
आणि डी हा 4थ्या क्रमांकावर आहे। तर प्रत्येकामध्ये आपल्याला काय मिळवावे लागतील? 3 मिळवावे लागतील। 3 मिळवल्यानंतर कोणती संख्या येते? मग 12 अधिक 3 15, 5 अधिक 3 8 आणि 4 अधिक 3 7 आणि या तिघांचीही बेरीज केली तर काय येते? 15 8 23 आणि 7 30, एकूण बेरीज किती येते? 30। म्हणून याचा चौथा ऑप्शन इज करेक्ट येणार आहे। चौथा पर्याय हा करेक्ट येणार आहे। हा प्रश्न तुम्हाला 2018ला विचारलेला आहे। आता आपण पुढील प्रश्न पाहूया। पुढील प्रश्न काय आहे पहा। एका सांकेतिक भाषेत कॅफ कसं लिहिलेलं आहे? 20, सीट 48, तर त्याच सांकेतिक भाषेत HEN बरोबर काय असेल असं आपल्याला विचारलेलं आहे। चला तर पाहूया मग आपण कॅफ। प्रथम काय करणार आहोत? आपण CAP यांच्या अक्षरमालेतील क्रमांक लिहून घेणार आहोत। C चा 3रा, A चा 1 आणि P चा क्रमांक 16वा। यांची जर सर्वांची जर बेरीज केली तर आपल्या लक्षात येईल 20 येते। अंकांच्या उजवीकडून जर या अल्फाबेट्सच्या अक्षरमालेतील उजवीकडून जर काउंटिंग केली तर या सर्वांची बेरीज किती येते? 20 येते, लक्षात घ्या। तर या पद्धतीनं सीट SIT या S चा नंबर कितवा आहे? S चा 19वा नंबर, I चा 9वा नंबर आणि T चा हा 20वा नंबर आहे। यांची जर बेरीज केली तर ती किती येते? 19 अधिक 20 बरोबर 39 अधिक 9 बरोबर 48 आणि इथे सीटचा बघा इथे 48वा क्रमांक आहे। तर त्याच भाषेत HEN कसं येणार आहे? HEN हे कसं येईल मग सांगा बरं? H बरोबर काय येईल? कितवा क्रमांक आहे? H चा 8वा, E चा 5वा आणि N चा 14वा क्रमांक आहे, लक्षात घ्या। या सर्वांची जर बेरीज केली 8 आणि 5 13, 13 अधिक 14 बरोबर 27, म्हणून तिसरा ऑप्शन इज करेक्ट येणार। त्यानंतर पुढील प्रश्न पहा। कितवा प्रश्न आहे हा? तिसरा प्रश्न। तिसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे? एका सांकेतिक भाषेत सॅटरडे हा शब्द 73 15 94 62 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत स्टडी हा शब्द कसा लिहायला असं म्हटलेलं आहे। मग आपला शब्द काय आहे? सॅटरडे। मग सॅटरडे SATURDAY असा सॅटरडे लिहिलेला आहे आणि क्रमांक काय आहे? 7315946 अशा पद्धतीने S ला 7 म्हटलेला आहे, A ला 3 म्हटलेला आहे, T ला 1, U ला 5, R ला 9, D ला 4, A ला 6 आणि Y ला 2 असं म्हटलेलं आहे। तर याच सांकेतिक भाषेत स्टडी बरोबर काय? म्हणजेच STUDY। आता पहा S ला काय म्हटलेलं आहे ते 7, T ला काय म्हटलेलं आहे 1, U ला काय म्हटलेलं आहे 5, D ला काय म्हटलेलं आहे 4 आणि Y ला 2 म्हटलेलं आहे। म्हणजेच स्टडी ला सांकेतिक भाषेत कसं लिहाल? 71542 हा दुसरा ऑप्शन आहे। म्हणून हा दुसरा ऑप्शन 71542 सॉरी चौथा ऑप्शन इज करेक्ट। 71542 अशा पद्धतीनं। त्यानंतर आता चौथा प्रश्न पाहूया आपला। चौथा प्रश्न काय आहे? हा चौथा प्रश्न आहे। यामध्ये काय म्हटलंय? एका सांकेतिक भाषेत बी आणि बोल्ड बरोबर 5 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत प्राइड हा शब्द कसा लिहाल? पहा बी बरोबर किती आहे? 2 आहे आणि बोल्ड काय म्हटलेलं आहे? बोल्ड बरोबर 5। पहा बी ला काय म्हटलेलं आहे? 2 आणि पुढे 3 अक्षर आहेत, म्हणून ती 3 अक्षर मिळवली की आपल्याला 5 येणार आहे। अशा पद्धतीने इथे सांकेतिक संबंध आहे।
तर प्राईडसाठी काय येणार आहे? PRIDE. आता बी साठी 2 काय आहे? जर अक्षरमाला उजवीकडून मोजली तर आपल्याला बी चा दुसरा क्रमांक येतो. त्याच पद्धतीनं पी चा कितवा क्रमांक आहे? पी चा आहे 16वा क्रमांक उजवीकडून. आणि पुढे किती अक्षरे आहेत? 4 अक्षरे आहेत. म्हणून 16 + 4 = 20. अशा पद्धतीनं हा दुसरा ऑप्शन येथे करेक्ट आहे. त्यानंतर हा 5वा प्रश्न पाहूया आपण. 5वा प्रश्न काय आहे? एका सांकेतिक भाषेत SALT = 26 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत कोल्ड हे कसे लिहितात? चला तर पाहूया आपण. SALT S चा कितवा क्रमांक आहे? S चा अक्षरमालेतील 19वा क्रमांक, A चा पहिला, L चा कितवा? 15वा, L चा 12वा आणि T चा 20वा असे क्रमांक आहेत. यांची जर बेरीज केली तर काय येते पाहूया. यांची सर्वांची जर बेरीज केली 19 + 1 20, 20 + 20 40, 50 52, 52 येते. आणि इथे साल्ट बरोबर किती म्हटलंय? 26. 52 26 दुने 52 भागिले जर 2 केलं तर याला काय येणार आहे? 26 येणार आहे. लक्षात घ्या. मग आता त्याच भाषेत, सांकेतिक भाषेत आपल्याला कोल्ड हा शब्द कसा लिहायला असं विचारलेलं आहे. COLD. मग C 3 नंबरचा आहे, O 15 नंबरचा आहे, L हा 12व्या नंबरवर आहे, D 4थ्या नंबरवर. यांची जर बेरीज केली तर किती येते? 15 × 3 18, 19 20 30 34, 34 येते. 2 ने जर भागलं तर किती येणार आहे? बे 7 14, 17 येणार आहे. याच पद्धतीनं याचं उत्तर असेल मग 17. थर्ड ऑप्शन इज करेक्ट. आता त्यानंतर पाहूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल 6. एका सांकेतिक भाषेत डोर DOOR 13 असे लिहितात, तर प्रे कसे लिहितील हे विचारलेलं आहे आपल्याला. चला तर मग तीच मेथड आपण यूज करूया. सांकेतिक भाषेची ही अक्षरांसाठी अंक दिलेले असतात. या पद्धतीनं काही प्रश्नपत्रिकांमध्ये एकच प्रश्न विचारलेला आहे, काही प्रश्नपत्रिकांमध्ये प्रिव्हियस प्रश्नपत्रिकांमध्ये 4-4 3-3 प्रश्न विचारलेले आहेत. लक्षात घ्या. चला तर बघूया. मग D चा 4था नंबर, O चा 15वा, त्यानंतर R चा कितवा क्रमांक आहे? 18वा. यांची बेरीज जर केली तर ती किती येते ते पाहूया आपण. 15 दुने 30, 30 34 किंवा 15 दुने 30 40, 48 आणि 4 52, 52 आणि इथे तर म्हटलंय 13. मग 13 चौक 52 म्हणजे 4 ने भागलं तर आपल्याला किती मिळणार आहे? 13 मिळणार आहे. चला तर मग आता प्रे साठी काय येत आहे? PRAY. पी साठी पी चा अक्षरमालेतील क्रमांक आहे 16, R चा 18, A चा 1, Y चा 25. यांची सर्वांची जर बेरीज जर केली तर काय येणार आहे? 16 + 18 बरोबर किती येते? 34, 35, 5 40, 50 60, 60 येते. आणि त्याला जर 2 ने इथे 4 ने भागलंय म्हणून इथे सुद्धा 4 ने भागावं लागेल. 4 × 1 = 4, 4 × 1 = 4, 4 × 5 = 20 म्हणजेच 15. आणि या पद्धतीनं सेकंड ऑप्शन हा तुमचा येथे उत्तर येणार. आता पाहूया आपण 7वं उदाहरण. 7वं उदाहरण काय आहे? एका सांकेतिक भाषेत जर BEL = 19 आणि TIME = 47 असेल तर यानुसार SMILE बरोबर काय असेल? 2019 ला विचारलेला हा प्रश्न आहे. चला तर पाहूया आपण. BEL याच्यासाठी अक्षरमालेतील उजवीकडून कितवा क्रमांक येतो ते पाहूया. B साठी कितवा क्रमांक आहे? 2, E साठी 5 आणि L साठी कितवा आहे? 12वा आहे.
यांची जर बेरीज जर केली तर 12 5 17 2 19 येते. पहा इथे बेल किती आहे, 19 आहे. आता टाइम किती येत आहे ते पाहूया आपण. TIME. चला, टी कितवा क्रमांक आहे? टीचा अक्षरमालेतील उजवीकडून 20वा, आयचा 9वा, एमचा 13वा आणि ईचा 5. यांची जर बेरीज केली बाळांनो तर काय येणार आहे? 29 अधिक 32 42 आणि 5 47. आले की नाही? 47 बेरीज येते. याच पद्धतीनं स्माइल या शब्दासाठी कोणता वर्ड वापरता येईल ते? चला तर लिहूया आपण. SMILE. मग एस कितव्या क्रमांकावर आहे? एस हा 19 म्हणजे 19व्या क्रमांकावर. N 13, M, I 9, त्यानंतर L 12 आणि E 5 यांची सर्वांची सम केली, बेरीज जर केली तर काय येत आहे? 19 अधिक 13 बरोबर 32 अधिक 9 41 अधिक 12 53 अधिक 5 58. अशा पद्धतीनं सेकंड ऑप्शन याचा काय येणार आहे? करेक्ट येणार आहे. आता पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न काय आहे? 8वा प्रश्न. 8व्या प्रश्नामध्ये लक्षात घ्या काय विचारलंय पहा. जर एका सांकेतिक भाषेत रेड RED हा शब्द 6720 असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत ब्ल्यू हा शब्द कसा लिहाल? 2020ला हा प्रश्न विचारलेला आहे पहा. 2020च्या प्रश्नपत्रिकेत, NMMSच्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न विचारलेला आहे. चला तर पाहूया मग काय येणार आहे. RED हे आपण प्रथम लिहून घेतला. आरचा अक्षरमालेतील उजवीकडून क्रमांक 18, ईचा 5वा आणि याचा 4था आहे. यांचा जर बारीक विचार केला तर काय येत आहे? काही लक्षात येतं का? संदर्भ लागतोय का? की याचं काय आहे? 6720 असं म्हटलेलं आहे ना. हां, चला तर याच्यामध्ये काय करा रे? 2 मिळवा. प्रत्येकामध्ये काय करा? 2 ॲड करा. ॲड जर केलं तर काय येणार? हे 6, हे 7 आणि हे किती येणार? 20. आणि इकडून ही रायटिंग जर केली तर 6 7 20 येणार आहे. अशा पद्धतीनं म्हणजेच RED साठी जे 6 7 20 लिहिलेलं आहे हे या पद्धतीनं संगड घालून आलेलं आहे. चला तर मग आपण ब्ल्यू साठी काय येईल? BLUE. याच्यासाठी काय येईल ते पाहूया. बीचा क्रमांक 2, एलचा क्रमांक कितवा आहे? एलचा क्रमांक 12, यूचा क्रमांक आहे तो 21 आणि ईचा क्रमांक 5. मग तुम्ही काय करणार? प्रत्येकामध्ये 2 मिळवणार. प्रत्येकामध्ये जर 2 मिळवलं तर काय येईल? पहा 4, इथे किती? 14, इथे 23 आणि इथे 7. आणि मग हा नंबर आपण उजवीकडून डावीकडे लिहिणार आहोत. 7 23 14 4. मग असा नंबर कोणता आहे? 72 31 44. तर थर्ड ऑप्शन आहे. म्हणून थर्ड ऑप्शन इज. आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न काय आहे? जर एका सांकेतिक भाषेत स्नेह हा शब्द 62 असं लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत प्रेम हा शब्द कसा लिहाल? हा सुद्धा 2020ला विचारलेला प्रश्न आहे. स्नेह SNEH, एसचा कितवा क्रमांक आहे ते पाहूया. 19वा आहे. एनचा 14वा, ईचा 5वा आणि एचचा 8वा क्रमांक आहे. यांची जर सर्वांची बेरीज जर केली तर काय येते पाहूया आपण. बेरीज जर केली तर 19 14 5 8, 19 आणि 14 33 आणि 8, 33 आणि 5 38 आणि 8 46 आणि इथे तर 62 आहे. असा काही संदर्भ लागत
नाही. मग आपण पहा, ही आपली अक्षरमाला आहे. ही अक्षरमाला मी उजवीकडून सुद्धा लिहिलेली आहे. पहा, ही उजवीकडून लिहिलेली आहे आणि ही डावीकडून सुद्धा लिहिलेली आहे. खाली पहा. मग डावीकडून क्रमांक कितवा येतो ते पाहूया आपण. डावीकडून जर याचा क्रमांक घेतला एसचा, तर एसचा डावीकडून 8वा क्रमांक येतो, एनचा 13वा क्रमांक येतो, ईचा 22वा येतो आणि एचचा 19वा येतो डावीकडून अक्षरमालेतील. आणि यांची जर बेरीज केली 13 आणि 8 21, 21 अधिक 22 43, 43 अधिक 19 62, म्हणून 62 येणार आहेत. लक्षात घ्या. म्हणजे आपण अक्षरमाला ही उजवीकडून मोजलेली आहे तेव्हा आपल्याला यांची बेरीज 62 आलेली आहे. त्याच सांकेतिक भाषेत प्रेम PREM हे कसं येईल? मग उजवीकडून पीचा जर विचार केला तर हा कितव्या क्रमांकावर आहे? 11व्या क्रमांकावर, आर 9व्या क्रमांकावर, ई हा 22व्या क्रमांकावर आहे आणि एम हा 14व्या क्रमांकावर आहे. लक्षात घ्या. यांची जर बेरीज जर केली तर किती येणार आहे? 11 अधिक 9 20, 20 अधिक 22 42 अधिक 14 बरोबर 56. आणि अशा पद्धतीनं फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट येणार आहे. लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं आता आपण पुढील प्रश्न पाहूया. 10वा प्रश्न पहा काय विचारलंय. हा सुद्धा 2020ला प्रश्न विचारलेला आहे. लक्षात घ्या. आपल्याला एक एक टॉपिक आपण याद्वारे कव्हर करणार आहोत. तुम्हाला जशा पद्धतीनं जर एखाद्या मुलाला जर घाई होत असेल तर त्यांनी पॉज करून पाहू शकता किंवा रिवाइंड करून पुन्हा याचं एक्सप्लेनेशन ऐकू शकता. लक्षात घ्या. जर एका सांकेतिक भाषेत ई बरोबर 5 असं म्हटलेलं आहे तर हॉटेल बरोबर 12, तर त्याच सांकेतिक भाषेत लॅम्प हा शब्द कसा लिहाल असं विचारलेलं आहे. चला तर पाहूया आपण. मग ई बरोबर काय म्हटलंय? 5 आणि हॉटेल काय आहे? HOTEL बरोबर 12 म्हटलेलं आहे. ते कसं आलंय? काही संदर्भ लागतो का विचार करूया. एचचा उजवीकडून क्रमांक 8वा आहे, ओचा 15वा आहे, टीचा 20वा आहे, ईचा 5वा आहे, एलचा 12वा आहे. लक्षात घ्या. यांची सर्वांची जर बेरीज जर केली तर 15 आणि 8 किती होतात? 23, 33 43 53 आणि 7 60, एकूण किती होतात? 60. याला ई बरोबर काय म्हटलंय? 5. म्हणजेच याच्यामध्ये 5 अक्षर आहे. 5 ने जर भागलं तर काय किती येतं? 12 येतं. आणि अशा पद्धतीनं तर याचा संदर्भ जर लावला तर पाहूया काय येतंय. लॅम्प LAMB, तर एल कितव्या क्रमांकावर आहे? उजवीकडून 12व्या क्रमांकावर आहे. एक पहिल्या, एम 13व्या क्रमांकावर, बी दुसऱ्या. यांची जर बेरीज जर केली तर किती येते? 12 ने 13, 13 दुने 26, 27 28 आणि किती अक्षर आहे? 4, म्हणून 4 ने जर भागलं तर 4 1 4, 4 7 24, 4 7 28, 7 असं उत्तर येऊ शकतं. म्हणजे चौथा ऑप्शन इज करेक्ट येऊ शकतो. पुढील प्रश्न काय आहे? एका सांकेतिक भाषेत काय म्हटलेलं आहे? एका सांकेतिक भाषेत WED हा शब्द कसा लिहिलेला आहे? 78 26 असा लिहिलेला आहे. कसा लिहिलेला आहे? 78 26 असा लिहिलेला आहे. तर FRI हा शब्द कसा लिहाल असं म्हटलेलं आहे. कसा लिहू शकतो मग आपण? चला काही संदर्भ लागतो का पाहूया आपण. डब्ल्यूचा अक्षरमालेतील उजवीकडून जर काउंटिंग केली तर कितवा क्रमांक आहे? 23 क्रमांक आहे. ईचा 5वा क्रमांक आहे आणि डीचा 4था क्रमांक आहे. याच्यामध्ये प्रत्येकामध्ये जर 3 मिळवले तर काय लक्षात येत आहे तुमच्या? प्रत्येकामध्ये जर 3 मिळवले, 23 अधिक 3 26, 5 अधिक 3 8 आणि 4 अधिक 3 7,
7 8 26, 7 8 26 अशा पद्धतीनं संदर्भ येथे लागतो WEDचा. तर त्याच पद्धतीनं FRI चा संदर्भ आपण कसा लावू शकतो? उजवीकडून अक्षरमालेमधील F चा क्रमांक 6, R चा क्रमांक आहे 18 आणि I चा 9वा क्रमांक आहे. या प्रत्येकामध्ये आपण काय मिळवणार आहोत? 3 मिळवणार आहोत. 3 मिळवल्यानंतर काय येतंय? 9, 18 3 21, 9 3 12 आणि इकडून उजवीकडून काय करणार आहोत? मोजणार आहोत. 12 21 9 म्हणजेच 12 21 9 हा अंक FRI म्हणून आपण लिहू शकतो. मग तो कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय. हा सुद्धा प्रश्न 2022 ला विचारलेला आहे, लक्षात घ्या. आता आपण बघूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न काय आहे? एका सांकेतिक भाषेत आरती हा शब्द 60 असा लिहितात. कसा? 60. आरती ARTI हा शब्द 60 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत देवी हा शब्द कसा लिहितील हे आपल्याला बघायचं आहे. चला तर पाहूया. हा सुद्धा प्रश्न 2022 ला विचारलेला आहे. A चा क्रमांक कितवा आहे? 1. R चा कितवा क्रमांक आहे उजवीकडून? 18. T चा कितवा आहे? 20. I चा 9वा आहे. यांची जर बेरीज केली तर काय येतं? 19 29 39 अधिक 9 37 नाही येत. मग उलटी बेरीज जर केली तर उजवीकडून क्रमांक मोजले तर उजवीकडून I 18व्या क्रमांकावर आहे, T कितव्या क्रमांकावर आहे? 7व्या क्रमांकावर, R हा या 9व्या क्रमांकावर आहे आणि A हा 26व्या क्रमांकावर आहे. यांची जर बेरीज केली, उजवीकडून अक्षरमालेत जर काउंटिंग केले तर हे नंबर येतात. यांची जर बेरीज केली 26 अधिक 9 बरोबर 35, 35 अधिक 7 बरोबर 42, 42 अधिक 18 बरोबर 60 म्हणजेच उजवीकडून काउंटिंग आहे, लक्षात घ्या. मग आता पुढचा देवी हा शब्द कसा लिहाल? त्याच सांकेतिक भाषेत असं म्हटलेलं आहे DEVI. तर त्यांची सुद्धा काउंटिंग त्या अक्षरमालेतील उजवीकडून जर काउंटिंग केली तर D चा कितवा क्रमांक आहे? 23वा आहे. E चा 22वा आहे. V चा 5वा आहे आणि I चा हा 18वा नंबर आहे. यांची सर्वांची जर बेरीज केली 23 अधिक 22 बरोबर 45 अधिक 5 50 60 68. एकूण बेरीज किती येते? 68 येते. म्हणजे 4th ऑप्शन इज करेक्ट यहाँ पे भी. नेक्स्ट एग्जाम्पल. पुढील उदाहरण काय आहे पहा. एका सांकेतिक भाषेत D बरोबर 4 आणि डिअर बरोबर काय आहे? 7 आहे, लक्षात घ्या. पहा 2022 ला हा प्रश्न विचारलेला आहे. या टाईपचा याआधी एक्झाम्पल पाहिलेलं होतं आपण. D बरोबर 4 आणि डिअर म्हणजे DEAR, D बरोबर 4 आणि हे 3 अक्षर बरोबर 7 झालेलं आहे म्हणजे डिअर बरोबर 7. तर हॉटेल हा शब्द कसा लिहाल? त्याच सांकेतिक भाषेत म्हटलंय. मग HOTEL. H चा क्रमांक कितवा आहे? H चा उजवीकडून क्रमांक आहे 8वा. अधिक किती अक्षर आहेत? ही 4 अक्षर आहेत म्हणून 8 अधिक 4 12. म्हणून तुमचा फर्स्ट ऑप्शन येथे काय येणार आहे? करेक्ट येणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. जर एका सांकेतिक भाषेत स्पॉट हा 210, बीट बरोबर 84 असे लिहिले तर प्ले बरोबर काय लिहाल? असं आपल्याला येथे विचारलेलं आहे. कशा पद्धतीने लिहू शकतो आपण? तर पहा स्पॉट SPOT. आता हा SPOT कशा पद्धतीने लिहूया? चला. S चा कितवा क्रमांक आहे? उजवीकडून आपल्या अक्षरमालेत 19वा, ते लिहूया. P चा कितवा क्रमांक आहे? 16वा. O चा 15वा. T चा कितवा आहे? 20वा. कारण हे मला कसं सांगता येत आहे? जेवढे मॅक्सिमम प्रॅक्टिस कराल ना तेवढे तुमचे हे क्रमांक पाठांतर होतील. किंवा अक्षरमाला तुम्ही लिहून त्याचे उजवीकडून काउंटिंग आणि डावीकडून काउंटिंग ही समोर ठेवा.
म्हणजे तुम्हाला उदाहरणं सोडवणं सोपं जाईल. यांची सर्वांची जर बेरीज जर केली तर आपल्याला किती यायला पाहिजे? 210 यायला पाहिजे. किती येते पाहूया. 19 अधिक 16 बरोबर 35 अधिक 15 बरोबर 50 60 70 म्हणजे 70 येते. आणि याला 3 ने जर गुणलं तर 210 येते. लक्षात घ्या किती येते? 210 210. आणि बीटची पाहूया आता. BEAT. बीचा दुसरा क्रमांक, ईचा 5वा, एचा पहिला आणि टीचा 20वा क्रमांक आहे. यांची सर्वांची जर बेरीज जर केली तर किती येते? 5 आणि 2 7 8 28. आणि 28ला जर 3 ने गुणलं तर 8 त्रिक 24. 7ला 2 3 2 6 आणि 2 8 84. म्हणजे बीटचं सुद्धा 84 येते. म्हणजे याच मेथडने आपल्याला प्ले म्हणजे काय किंवा प्लेला याच सांकेतिक भाषेत काय म्हणतील ते आपल्याला लिहायचं आहे. चला तर पाहूया आपण. PLAY. पीचा कितवा क्रमांक आहे? 16वा. एलचा 12वा. एचा पहिला आणि वायचा 25वा. यांची बेरीज करा. 16 अधिक 12 28 29. 29 अधिक 25 बरोबर 34 44 54. किती येते? 54 येते. याला सुद्धा कितीने गुणा? 3 ने गुणा. किती येणार आहे? 3 चौक 12. चला 1 5 त्रिक 15 ने 16 162. म्हणजे सेकंड ऑप्शन. एक्झाम्पल काय आहे? एका सांकेतिक भाषेत कॅप कसा लिहिलेला आहे? 168. म्हणजे CAP हा कसा लिहिलेला आहे? 618. सॉरी 168 म्हटलं मी. 618. PEN कसा लिहिलेला आहे? 531. आणि EAR हा कसा लिहिलेला आहे? 578. तर आपल्याला विचारलेला आहे PEAR हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल. चला तर पाहूया. या दोन अक्षरांचा संदर्भ लावा. या दोघांमध्ये P कॉमन आहे. लक्षात घ्या P कॉमन आहे. म्हणजेच यामध्ये अंक सुद्धा कॉमन पाहिजेत. या दोघांमध्ये अंक काय आहे? 1 कॉमन आहे. म्हणजे P साठी काय वापरलेला आहे? 1 वापरलेला आहे. त्यानंतर या दोघांचा जर विचार केला तर या दोघांचं कंपॅरिझन जर केलं तर E काय आहे? दोघांमध्ये आहे. आणि या दोघांचा विचार केला तर या दोघांमध्ये 5 हा कॉमन आहे. म्हणून E साठी 5 वापरलेला आहे. आपल्याला लगेच लक्षात येत आहे. त्यानंतर या दोघांचं कंपॅरिझन करा. यामध्ये सुद्धा A कॉमन आहे. आणि मग आता या दोघांमध्ये कोण कॉमन दिसतंय? तर 8 कॉमन आहे. पहा म्हणजेच आपल्याला A साठी येथे 8 यूज केलेला आहे. 158 कुठे आहे? 158 सेकंड ऑप्शन मध्ये आहे. आणि R साठी ऑटोमॅटिक 7 येणार आहे. लक्षात घ्या. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सोडवू शकतो. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. एक शेवटचं काय आहे? एका सांकेतिक भाषेत टॉय हा शब्द कसा लिहिलेला आहे? 23 13 18. पहा TOY हा शब्द कसा लिहिलेला आहे? 23 13 18. चला तर पाहूया. T अक्षरमालेत 20व्या क्रमांकावर आहे. O 15व्या क्रमांकावर आहे. आणि Y हा 25व्या क्रमांकावर आहे. लक्षात घ्या. आणि यांना काय म्हटलेलं आहे? 23 13 18. मग आता काय म्हणता येईल? पहा प्रत्येकातून 1 वजा केलेलं 2 वजा केलेला आहे. प्रत्येकामधून काय केलेलं आहे? 2 वजा 23. इकडे 13 आणि इकडे 18 आणि उलट्या पद्धतीनं लिहिलेलं आहे. चला तर मग PET हा शब्द कसा लिहूया? अक्षरमालेत उजवीकडून काउंटिंग करा. P 16व्या क्रमांकावर, E 5व्या क्रमांकावर आणि T कितव्या क्रमांकावर? T आहे 20व्या क्रमांकावर. यांच्यातून प्रत्येकामधून 2 2 वजा करा. वजा जर केले 14 हा 3 आणि हा 18 आणि उजव्या साईडनी काउंटिंग करा. म्हणजेच 18 3 14 आणि 18 3 14 हा ऑप्शन सेकंड आहे.
म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला हे सांकेतिक भाषेमधील अक्षरांसाठी अंक हा टॉपिक आपल्याला समजलेला असेल. धन्यवाद.